एक छोट्याशा स्नेहमेळाव्यासाठी इथे जमलेलो आहोत. तर सगळ्यात आधी आपण एक आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा छोटासा व्हिडिओ पाहूया. प्रतिष्ठित अशी आपली मातृसंस्था शिप्रमंडळ सन 2002 मध्ये आपल्या शाळेची सुरुवात संस्थेने केली. त्यावेळीच्या मुख्याध्यापिका माननीय सहस्त्रबुद्धे मॅडम यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे आम्ही सगळे शिक्षक व विद्यार्थी तयार झालो. या छोट्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे आणि हे रूपांतर करणाऱ्या आजच्या मुख्याध्यापिका माननीय सौभाग्यवती मॅडम यांनी उत्कृष्ट नियोजन, दूरदृष्टी, विद्यार्थ्यांचा उत्कर्ष साध्य करण्यासाठी केलेले वेगवेगळे उपक्रम यामुळे शाळेची यशस्वी वाटचाल सुरूच आहे. आज 25व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत. आपल्या शाळेला योग्य साथ देणारे सुजाण पालक आणि जे काही शिकवू ते एका टिपकागदाप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी शोषून घेऊन त्याचा उपयोग आज तुमच्या कारकिर्दीसाठी केलेला आहे आणि तुमचे व्यक्तिमत्व फुलवलेले आहे. असे तुम्ही सगळे विद्यार्थी तुमचे एकदा पुनश्च स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने होईल. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करावे. योगा टीचर म्हणून योगा घेते आणि त्याचप्रमाणे नर्सरी स्कूल आहे आमची, तर तिथे मॅनेजमेंट करतो. धन्यवाद. नमस्कार, मी अनिता हजारे. मी 2010 पासआउट आहे आणि मी सध्या टीचरमध्ये ॲज अ टीचर परमनंट जॉब झालेलो आहे. थँक्यू. माझं नाव मेघा प्रवीण मेद्रस. मी 2010-11 पासून स्टुडंट आहे. सध्या पंढरपूरमध्ये MIT ज्युनियर कॉलेजमध्ये ॲज अ ॲडमिशन काउन्सिलर म्हणून काम करते. नमस्कार, माझं नाव प्राजक्ता हिरेमठ. मी घरी झुंबाचे क्लासेस घेते आणि आता नुकतंच कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट केलं. नमस्कार, माझं नाव मी 2012 पासआउट आहे आणि सध्या पुण्यामध्ये इन्फोसिस कंपनीमध्ये जॉब करते. नमस्कार, माझं नाव राजेश पाटील. मी हाऊसवाईफ आहे. मी 2012 पासआउट आहे. मी पुण्यामध्ये IT कंपनीमध्ये जॉब करते. दीपा स्वामी. ॲक्च्युली आता जे व्हिडिओ आपण बघितले अतिशय इमोशनल, म्हणजे आपण आपल्या भावना दाबून ठेवले. कारण की शाळा अशी आहे, शिक्षक असे आहेत आपले, इतकं ॲक्टिव्ह जीवन आपल्याला दिलेलं आहे त्यांनी. मी तर कधीही विसरणार नाही. मला अजूनही आठवत आहे वर्गात ज्यावेळेस आपण 8वी 9वी 10वीच्या वेळेस सेमी इंग्लिश पहिल्यांदा आलो, बसलो, सगळं असं लोकांनी जातो काय. आणि आज ज्यावेळेस मी टीचिंग करते, ज्यावेळेस मी मुलांना सांगते, कळत नाही का तुम्हाला एवढं सोपं आहे का, तर मी तिथं होते तेव्हा माझी ती कंडिशन होती. आजची मुलं माझ्यासमोर बसतात, परंतु मी त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करते. कारण खरोखर सेमी इंग्लिश आपल्याला ज्यावेळेस नवीन होतं, शब्द उच्चार जमत नाही, पाठ होत नाही. मग आता त्यांची पण कंडिशन तीच आहे. पण माझं असं एक मनापासून मत आहे की या शाळेत मी जे काही म्हणजे माझी जी ओळख आहे ती कशामुळे, तर मी सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेत होते. सगळ्या एकही सोडत होते. मला प्रत्येक वेळी 100% उपस्थिती पाहिजे होती. त्याच्यानंतर सूर्यनमस्कार असेल किंवा प्रत्येक लांब उडी असेल, गोळाफेक असेल, त्या प्रत्येक खेळाने माझी ओळख बनवली.
नक्कीच अपडेट देऊ या सगळ्या आपल्या कार्यक्रमाची. मला असं सांगायचं आहे की मी या शाळेत 6वीत आले आणि आल्यानंतर इतके सगळ्या मित्रमैत्रिणींनी मला अगदी म्हणजे इतकी फ्रेंडशिप आमची घट्ट झाली आणि त्यानंतर माझा वर्ग पण बदलला गेला. त्याच्यानंतर थोडंसं मी याही वर्गात होते आणि दुसऱ्याही वर्गात होते. सगळ्या इव्हन शिक्षकांना पण माहिती होतं की मी या वर्गात पण आहे आणि या वर्गात पण आहे आणि त्याबद्दल शिक्षकांनी पण खूप समजून घेतलं त्यावेळेला आणि सगळ्या शिक्षकांचं मार्गदर्शन पण खूप छान मिळालं. सगळ्या शिक्षकांची आठवण अजूनही येते. एखादी घटना घडली की एक पर्टिक्युलर शिक्षकांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. सगळ्या ॲक्टिव्हिटीज शाळेच्या खूप एन्जॉय केल्या आणि त्यातल्या त्यात मी जरा स्पोर्ट्समध्ये होते. रोज संध्याकाळी शेवटचा तास हा स्पोर्ट्सच्या मुलांसाठी प्रॅक्टिसचा असायचा आणि कोर्टिकर सरांची प्रॅक्टिस आणि आमचं सगळं इतकं छान जमायचं. स्पोर्ट्सला जायचं खेळायला जायचं म्हटलं की सगळे उत्साहात. एका वर्गातून दुसरी मुलं यायची सांगायला निघून की चला चला प्रॅक्टिसला म्हटलं की लगेच बॅग पॅक करून ते ग्राउंडवर येण्याची जी एक्साइटमेंट होती ती खूपच छान होती. त्यानंतर संध्याकाळी आपलं पसायदान व्हायचं, गीता म्हटली जायची, त्याच्यामुळे अगदी फ्रेश व्हायचं मन आणि एकदम ताज्या तवान्या मनाने आम्ही घरी जायचो. खूप छान वाटलं आणि आज असं गेट टुगेदर झालं त्याबद्दल शाळेने घडवून आणलं त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. बोलवल्याबद्दल धन्यवाद. त्यांना तर कळलेलंच आहे पण ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो. शाळेतली सगळ्यात घडलेली खतरनाक घटना आहे ते मला सांगितली पाहिजे. तर सहस्रबुद्धे मॅडम त्यावेळेस मुख्याध्यापिका होत्या आणि प्रसाद राऊत सहा मुलं तर पूर्ण दिवस सांगत का बरं ठीक आहे. 3 मुलं 3 मुली. आम्ही एका दिवशी 10वीमध्ये असताना आपण रिलीज झाला होता पिक्चर आणि 3 मुलं 3 मुली आणि मी पण त्याच्यामध्ये होतो पण मी पुढं तुम्हाला कनेक्ट करेल. असे शाळेमध्ये आलो त्या दिवशी 12 12:30 12 झाले होते आणि मागं त्यावेळेस इकडच्या गेटचं पार्किंग केलं होतं आणि तिकडे सगळ्यांनी सायकल लावल्या आणि नंतर ठरलं की बाबा काय करायचं, चला आज शाळेला नको जायला आणि मग कुठं जायचं तर मग पिक्चरला जाऊ. मग पिक्चरला जाऊन सगळेजण गेले हापूस पिक्चर बघायला आणि 3 तासात पिक्चर संपला. आता परत काय करायचं म्हटलं तर तिकडून सगळेजण गेले सर्कस बघायला आणि सर्कस बघितल्यानंतर त्यावेळेस कोणाला काही कळत नव्हतं. सगळेजण आले 5:30-6 पर्यंत रिटर्न ज्यावेळेस प्रार्थना वगैरे झाली आणि त्याच्यानंतर बाकीचे सगळे पोरं गायब झाले आणि 2 मुलींच्या सायकली राहिल्या होत्या आपल्या पार्किंगमध्ये आणि त्या दिवशी पार्किंगमधनं बाहेर पडले ना सायकली घेऊन आणि तिथे गवई मॅडमने त्यांना बघितलं आणि त्यांनी सांगितलं अरे तुम्ही तर शाळेत नव्हता. मग कुठं होता तुम्ही शाळेच्या गणवेशात. मग त्यांना पकडल्यानंतर बाकीच्या सगळ्यांची नावं कळाली आणि त्यांना घेऊन आले मग दुसऱ्या दिवशी शाळेत. त्याच्यामध्ये माझं नाव पण होतं पण मी त्या दिवशी ॲक्च्युली आजारी होतो. पण सहस्रबुद्धे मॅडमनी पहिल्यांदा पप्पांना फोन करून विचारलं की हा नक्की घरी होता म्हणजे शिक्षेमध्ये उगीच ठेवायला नको. आणि दुसऱ्या दिवशी मग खूप शिगेला पोचला होता मॅडम पण हा एक मॅटर झालेला आहे तो खूप जास्त फेमस होता आमच्या शाळेत. त्याच्यानंतर खूप आठवणी आहे. नवीन आरसे बसवले होते त्यावेळेस पोरं रुमालामध्ये पावडर घेऊन यायचे, कंदोळे घेऊन यायचे. नंतर मग त्याच्यावरती बंदी आणली गेली की जर कोणाची पावडरचा वास आला कारण एकदा मधली सुट्टी झाली की मधल्या सुट्टीनंतर भनक मॅडमचा मराठीचा तास असायचा आणि सगळे डबा खाऊन शांत आणि जी झोप यायची सगळ्या निम्म्याच्या वरती सगळे पेंगर असायचे आणि त्यामध्ये सगळ्या पूर्ण तिन्ही ABC मध्ये पावडरचा वास. शेवटी मॅडमनी सगळ्यांचे रुमाल, सगळ्यांचे दप्तर, सॉक्स जिथं जिथं कंगवे ठेवू शकतो सगळं चेक करायला लागले. असे भरपूर किस्से पण शाळेने खूप काही छान शिकवलं आम्हाला. सहस्रबुद्धे मॅडम होत्या, बागेवाडी मॅडम होत्या, या सगळ्या जवळपास सगळ्या शिक्षिका आहेत आणि कोर्टिकर मॅडम. प्रत्येक वर्षी एक जण आम्हाला वर्ग शिक्षिका म्हणून होतं. इंग्रजी आम्ही इतका प्रयास द्यायचो की 8वीमध्ये असताना
मी आणि प्रसादराव एका ठिकाणी बसायचो, तर एका महिन्यामध्ये इंगळे मॅडमनी मला एका दुसऱ्या पहिल्या बेंचवरती आणि प्रसादरावला एका शेवटच्या बेंचवरती बसवलं होतं. इतका त्रास दिलेला. पण मजा आली. शाळेमध्ये असताना खूप छान छान उपक्रम व्हायचे, दिग्गज लोक येऊन आम्हाला मार्गदर्शन करायचे, भरपूर कमिटी केलेले आहेत. मला वाटतं आठवतं मॅडमनी सगळ्यांना. पण मजा आलेली शाळेमध्ये. 7वीला मी आलो आणि 10वीला पासआउट झालो, पण 3 वर्षामध्ये सुद्धा सगळ्या शिक्षकांना माझं नाव माहिती होतं आणि अजून सुद्धा माझं नाव माहिती आहे सगळ्यांना. याचा अभिमान आहे मला. धन्यवाद. तो वर्क बलात्कार जरा सगळेजण शाळेतल्या शिस्तीचं सगळं सांगतात, पण मी आज सांगणार आहे सगळ्यात जास्त फेमस होता 2011चा. म्हणजे सगळ्या मॅडमनी शेवटी आमच्या वर्गाला 6 महिन्यापर्यंत असं सांगून टाकलं होतं की आता तुम्हाला जर सुधारायचं असेल तर सुधरा, नाही तर जा. म्हणजे सगळ्यात फेमस आमच्या शाळेत झालेला आतापर्यंतचा किस्सा म्हणजे हापूस. वर्षांनी वनवासातनं बरं झाल्यासारखं वाटतं. कारण हे सगळे जे राम दिसत आहेत पुरुषोत्तम, ते गेले आपापला स्ट्रगल केलं त्यांनी आणि परत या अयोध्येत आले असं वाटतंय. आज हे बंधन पण फुडल्यासारखं वाटतंय. आल्याला मी मॅडमला म्हटलं की हा हॉल खूप छोटा वाटायला लागला, कारण त्यावेळेस मी लहान होतो, दूर धावत होतो. मधलं दार शेवटचं दार खूप लांबच आहे असं वाटायचं. एखाद्या शिक्षकांनी नाव पुकारलं तर एकदम कशी आपली इज्जतच गेली की काय असं वाटतं. अशा या हॉलच्या तर बऱ्याच आठवणी आहेत. बेसिकली सगळ्यात जास्त कनेक्शन आहे या मधल्या ग्राउंडशी, कारण दर बुधवारी मिळणारी इडली, गुरुवारी शिरा मिळायचा. तर या सगळ्या त्या आता काय काय योजना होत्या त्या ती चव अजूनही आठवते. 2-3 वेळा आपण ते घ्यायचो. अगदी आम्ही चाटून त्या काढल्या, आम्ही घेतलंच नाही. खूप छान तो एक अनुभव होता. 7वीत आल्यानंतर वर्ग कंट्रोल होत नाही, खूप गोंधळ होतो म्हणून मुलगा मुलगी बसवायला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये पण अगेन ही हाफ साईड माझी, ही हाफ साईड तुझी, तुझा फ्रॉक इकडे नाही यायला पाहिजे, माझा कंपास तुझ्याकडे नाही यायला पाहिजे. हे जे काही होतं की नाही हे फार कमाल होतं. ते पेनच्या मधल्या खोबडीमध्ये आपण ते पेन खेळायचो, पुस्तकाचं क्रिकेट खेळायचो, बुक क्रिकेट खेळायचो. त्याच्यामध्ये आपले सायमन आउट व्हायचे 2 वरती 5 वरती वगैरे. ती एक मजा होती. आज चोपडे सरांची पण खूप आठवण येते. बेसिकली चोपडे सरांची आणि आम्ही पुण्यातल्या अशा पुणे मुंबईमधल्या अशा तुमच्या सगळ्यांच्या कित्येक रात्री गेल्या असतील जिथं शाळा जिवंत होत गेली वर्षभर या गप्पांमधनं, या एकमेकांना किस्से सांगण्यामधनं. कारण आठवणींचं असं आहे की त्या एकटेपणा पूर्ण घालवून टाकतात. आणि आज आपण इथे जमलो तर त्याच कारणासाठी जमलो असं मला वाटतं. आता जेव्हा आपण पुढे जाऊन, आता लग्न तर ऑलमोस्ट सगळ्यांची मला वाटतं झालीच असते, जेव्हा 72 होतील तेव्हा पुन्हा एकदा तेव्हा तुम्हाला सहस्त्र नृत्य वाढून टाकून करायला मजा आहे. त्या तर काय 200-300 वर्ष प्रश्न नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता 2012 साली आपण पासआउट झालो. त्याच्यानंतर मी बऱ्याच वेगवेगळ्या फील्ड्समध्ये काम केलं. माझं काही सांगत नाही, पण या सगळ्या जिथं मला एकही जिथं 5 टाळ्या 10 टाळ्या मिळतात त्यातल्या 2 टाळ्या होल्डअप मॅडमसाठी असतात. हे मात्र 100% मी सांगू शकतो, कारण त्यांनी जे घडवलं सगळ्यात कारण होल्डअप मॅडम आमच्याकडनं निबंध वाचून घ्यायचा, निबंध रोज नवीन विषय द्यायचा. अगदी आत्मवृत्तांपासून ते बरेच म्हणजे ते निबंधाला पडलेली पहिली टाळी तिथपासून माझ्यातलं लेखक जागा झालं त्याचं पूर्ण क्रेडिट जातं होल्डअप मॅडमला. त्यामुळं होल्डअप मॅडम, सहस्त्र मॅडम सगळेच गुड्डूलाल तर प्रश्नच नाही. आता प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही वेळेच्या मर्यादेमुळे, पण सगळ्या शिक्षकांनी सगळ्यांवरती खूप मनापासून प्रेम केलं. त्याच्यामुळेच आज आम्ही काही ना काहीतरी आपापल्यापर्यंत थोडंफार काहीतरी करतोय. आणि तुमचा विश्वास हेच आमचं उद्याचं भांडवल आहे आणि मानधन पण आहे. त्यामुळे सगळ्यांना खूप मनापासून थँक्यू. इथं बोलवल्याबद्दल पण खूप मनापासून थँक्यू. आणि इथून पुढे आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहू आणि तुमच्याही राहू. आपणच एकमेकांसाठी आहोत ही भावना इथे ठेवून आणि प्रज्वलित करून आपण पुढच्या प्रवासात शाळेत कधी पासून नाही केलं, परत पहिल्यांदा समोर आलं सर्व
कार्यक्रम ठेवला त्याबद्दल सर्वांचं खरंच मनापासून आभार आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन जे माझे मित्रमंडळी इथे आले त्यांचाही खरंच मनापासून आभार. आज 15 वर्षानंतर शाळेत यायचा योग आल्यानंतर 15 वर्षानंतर पण शाळेतल्या सगळ्या क्लासमेट डोळ्यासमोर गेल्या. त्यात सहस्त्रमध्ये मॅडमचा कडकपणा, मधु मॅडमची शिस्त, बागेवाडी मॅडमचा प्रेमळपणा, यशोधरी मॅडमची चित्रकला, स्वरा मॅडमची इंग्लिश, गवई मॅडमचा आवाज, स्पोर्ट्स, म्हणजे या सगळ्या गोष्टी आमच्या डोळ्यासमोरून गेल्या. आणि आता खरंच खूप छान वाटतंय. शाळेत आलोय, चेहरे ओळखीचे आहेत, नावं लक्षात येत नाहीत, पण आता ओळख झाली बऱ्यापैकी सगळ्यांची. आणि म्हणजे सगळे म्हणतात की मराठी मीडियमची मुलं काही करू शकत नाहीत पुढे. तर आज आपण पाहिलंय सगळ्यांनी की सगळे आपापल्या जीवनात यशस्वी आहेत आणि हीच मराठी शाळेची ताकद आहे. आणि अशीच आपण ताकद मराठी शाळा आपण जपूया, जोपासूया. आणि माझं एक म्हणणं आहे की मॅडम आपण 25 वर्ष आता शाळेला पूर्ण होती जूनमध्ये, तर त्या अनुषंगाने आपण एक पूर्वतयारी करूया एक महिनाभर आणि जेवढी जास्तीत जास्त मुलं आपल्याला टचमध्ये होतील किंवा त्यांचा सहकार्य घेऊया आणि एक छान कार्यक्रम घेऊया असंही मला वाटतं. असं सुचत नाही आहे. ठीक आहे. नमस्कार सगळ्यांना. मी 2009 आणि 2010चा पासआउट आहे. तर प्रत्येक व्यक्तीनुसार बोलण्यासारखं भरपूर आहे आणि प्रत्येक शिक्षकानुसार बोलण्याचं भरपूर आहे. त्यामुळं आता प्रत्येक गोष्ट हळूहळू आठवते. जेव्हा मी पहिल्यांदा म्हणजे 7वीत होतो बहुतेक, तेव्हा पहिल्यांदा PCO नवीन आणला होता मॅडम. ₹1 फोन टाकून म्हणजे ₹1 टाकून फोन करायचा. तेवढं अट्रॅक्शन होतं की घरातून ₹2 तेवढ्या करता आणले होते, घरी फोन करायचं आणि आईला फोन करून सांगितलं होतं काय म्हणते, काय नाही, काय चालू काही नाही, असंच फोन केला. अरे तू येणारच घरी आला तसं हो, तरी पण फोन केला. म्हणजे ते आता ते करणार नाही आत्ताच्या मुलांना, कारण की मोबाईल आले म्हणून. पण तेव्हा ते खूप मजा यायची. आणि आम्ही जसं मोठं झालो तसं आम्ही शाळेला पण मोठं होताना बघितलंय. कारण का जेव्हा पहिल्यांदा आम्ही शाळेत आलो तेव्हा वरचे मजले नव्हते, खालचेच मजले होते. आणि तिथं पहिल्यांदा वरचे मजले बांधले. तिथं हॉल एक होता, तिथे एक वरच्या मजल्यावर. तो हॉल म्हणजे असा हॉल होता की सगळेजण माहीत वाटत होते. आता तो हॉल खूप मोठा पडत असेल आणि ही जी इतकी जागा आहे तिथं आम्ही सगळ्या बॅचचे सगळे मुलं बसायचो. आता मला वाटत नाही बसत असतील म्हणून. आणि आम्हाला ते मैदान म्हणजे असं वाटायचं की अरे बापरे एवढं मोठं मैदान आहे आणि काय करायचं. आणि कोर्टिका सरांबद्दल सांगायची गोष्ट म्हणजे शाळेत बक्काबुक्की हा जो प्रकार आहे हा अलाउड नव्हता. आणि आमच्या वर्गातली मुलं असे होते की त्यांनी मुद्दामून 2 बॉल आणले होते लपून आणि ते पाण्यात भिजवले होते. ते पाण्यात भिजवून आणि त्या पांढरे शर्ट नवीन सुरू केले होते तेव्हा. आणि खेळाचा तास होता तेव्हा सरांनी सांगितलं की तुम्ही तुमचं खेळा. काय खेळायचं बक्काबुक्की अलाउड नव्हतं ते, ठीक आहे तरी पण खेळायचं. सगळेजण बाहेर गेलो ग्राउंडवरती, बक्काबुक्की वगैरे खेळली. सर वरून बघत होते मस्तपैकी, ठीक आहे येऊ दे. नंतर आतमध्ये आल्यावर ते सगळ्यांना बाहेर अशाच न उभा केलं होतं. 1 तासभर उभं राहिलं होतं. पण नंतर परत मग सरांनी तेव्हा म्हणजे ओळखलं होतं की फुटबॉलमध्ये कोण जाणार, क्रिकेटमध्ये कोण जाणार. आणि शाळेच्या व्यतिरिक्त सकाळी 6 वाजता सर स्वतः शासकीय मैदानावर येत होते, आमच्या सगळ्यांची प्रॅक्टिस घेत होते आणि परत शाळेत येत होते. परत शाळा झाल्यावर फुटबॉलची प्रॅक्टिस घेत होते. एवढं सगळं करून हे फक्त कोर्टिका सरांचं झालं. प्रत्येक शिक्षकांचं सांगायचं म्हटलं तर आता यशस्वी लाडवले आहेत त्या तर मला लहानपणीपासून ओळखतात. म्हणजे मी शासकीय ग्राउंडवर खेळायचं होतं तेव्हापासून ओळखतात. त्या तर आईला ताईला सगळ्यांना ओळखतात. म्हणजे प्रत्येक शिक्षकांबद्दल बोलावं तेवढं कमी आणि सांगावं तेवढं कमी. फक्त एकच सांगणं असं आहे की शाळा खूप दिल्या शाळेने. म्हणजे आत्ताच्या शाळा ज्या बघतो आम्ही की जात किंवा धर्म वगैरे यापेक्षा पुढचं जर आम्हाला काही दिलं असेल तर ते मित्र दिले शाळेने. आम्ही आत्ताही जरी भेटलो तरी आम्ही असं कोणालाही म्हणत नाही की अरे तुझी जात कुठली किंवा तुझं काय आहे, काही नाही. आम्ही असं बसून गप्पा मारतो. आत्ताची मुलं अशी दिसत नाहीत. हेच शाळेने दिलं आम्हाला. हेच सगळ्यात मोठं देणं आहे शाळेचं की सगळेजण एकत्र बसून त्याच्या डब्यात काय ते आम्ही खाऊ शकतो, माझ्या डब्यातलं काय ते मी खाऊ शकतो. हे देणं खूप मोठं आहे. थँक्यू सो मच फॉर दॅट. थँक्यू. नाव श्रीशैल मामाणे. आता मला वाटलं कोण ऐकतच नाही. मला आठवत आहे देशपांडे सरांचा निरोप समारंभ होता
तेव्हा असंच सगळ्यांनी फोर्स करून मला उठून पुढं पाठवलं होतं आणि नेमकं मी यायला आणि लाईट जायला आणि त्याच्यानंतरचा आजच हा सेम फिलिंग आहे दोन्ही वेळेसच्या. आत्तापर्यंतच्या मनोगतामध्ये सगळ्यांनी आपापले एक्सपिरियन्स सांगितले. शिक्षणाव्यतिरिक्त सगळ्यांनी जे एन्जॉय केलं ते सांगितलं. मला असं वाटतं की शिक्षकांनी खूप छान शिकवल्यामुळं अभ्यासाव्यतिरिक्त बाकीच्यांनी त्या ह्याच्यात सगळ्यात उपक्रमात भाग घेतला. मग सगळे एवढे ह्याच्या नाही ऐकत आहेत, मला जास्त बोलता येत मी काय करतो त्यांनाच माझे मनोगत सांगतो थोडक्यात. बाकीच्यांना पण थोडा थोडा वेळ भेटून सांगतो. ठीक आहे, थँक्यू. मी 2005 मध्ये या शाळेमध्ये आलो. आई वडिलांचा निर्णय अगदी बरोबर होता मला आता असं वाटतं. मी दुसऱ्या कुठल्या तरी शाळेत असतो तर आज समाजामध्ये वावरताना एक अत्यंत संस्कारी म्हणून एक जी छाप आहे ती जर दुसऱ्या कुठल्या तरी शाळेत असली तर ती नसते. तुम्हाला वाटत नसेल पण ते खरं आहे. मला कळून पण असं वाटत नाही. पण नाही, शाळेचे संस्कार एवढे छान होते की कुठेच त्याला नावं ठेवायला जागा नाही. आज सोशल मीडियावर किंवा बातमीपत्रात वाचल्यावर कळतं की अमक्या विद्यार्थ्याने शिक्षकावर केस केली तर का मारलं. असं इथं बसलेलं एकही शिक्षक नाही की ज्याचा मार आम्ही खाल्ला नाही. त्या मार खाल्ल्यामुळे तर आज आम्ही घडलोय. आज मगाशी मॅडम म्हणाले की इंग्लिश सगळं डोक्यावरून जात होतं. आम्ही तर इंग्लिश वेळेस मागं बसत होतो दोन लपून कुठेतरी बेंच खाली. पण भविष्यात सगळं शिक्षण आता इंग्लिशमध्ये हे कुठं माहीत होतं. तेव्हा जर इंग्लिशकडे व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर आज तेवढा म्हणजे स्ट्रगल झालं नसता. चित्रकलेमध्ये तर हा कधी आमचा धरला नाही. चित्रकलेने पण हा सिव्हिल इंजिनिअरिंगचे सगळे ड्रॉइंग हे चित्राद्वारे सगळं समजून सांगावं लागतं. तेव्हा जर चित्रकला व्यवस्थित जमली असती तर आज अजून चांगला इंजिनियर बनता आला असता. शाळेच्या खूप काही आठवणी आहेत. कोर्टीकर सरांचा स्पोर्ट्स, मगाशी समीर सरांची आठवण आली, अजून आली नाही सर. मगाशी असं मागणं बघितलं की नाही त्यानंतर जरा बरं वाटलं. सर पण भेटतात आधीमध्ये कुठेही जाताना आठवणी उदाहरण येतो. आणि बरंच काही आहे, सगळ्यांनी खूप बोललेलं आहे. आता इथे थांबतो. धन्यवाद. आमच्या बॅचमधून पूर्वी नीरज बोलला आहे. नीरज बोलल्यानंतर माईक हातात घ्यायचं म्हणजे थोडंसं धाडसाचं काम मी करतो, कारण ते बेंचमार्क सेट करून त्याने ठेवलेलं आहे. सर्वप्रथम मी प्रशालेचं मनापासून आभार मानतो की हा स्नेहमेळावा तुम्ही आयोजित केला आणि आम्हाला सर्वांना इथे बोलवलं. आम्हाला शाळा पुन्हा जगण्याची, अनुभवण्याची संधी दिली, त्याबद्दल मनापासून आभार. मी या शाळेमध्ये इयत्ता 5वीमध्ये आलो होतो. इयत्ता 5वीमध्ये माझ्यासोबत बरीच बाहेरच्या शाळेतून या शाळेमध्ये विद्यार्थी आले. त्याचं कारण असं होतं की आम्ही ज्यावेळी 5वीला गेलो त्यावेळी सोलापूरमध्ये फार निवडक शाळा होत्या, त्यांनी 5वीपासून सेमी इंग्रजी चालू केलं आणि आपल्या परिसरातली मला वाटतं की ही एकमेव शाळा होती की ज्यांनी सेमी इंग्रजी 5वीपासून चालू केलं होतं त्या वर्षी. त्यानंतर बऱ्याच शाळांनी सुरू केलं. सांगायचं तात्पर्य हे की आपली शाळा ही फक्त बदल स्वीकारणारी नव्हती, काळाची गरज ओळखून बदल स्वीकारणारी नव्हती, तर त्या बदलाचं नेतृत्व करणारी होती. त्यामुळे पटकन बदल अनुकरून स्वीकारून त्या बदलाचं नेतृत्व आपली शाळा केली. आणि त्यानंतरचा काळ म्हणजे जी 5-6 वर्ष होती तो शाळेचा मला वाटतं की एक वैभवशाली काळ होता आणि त्या काळाच्या आम्ही सर्व वाटेकरी आहोत, साक्षीदार आहोत, याचा अभिमान आहे. हा तोच कालखंड होता की ज्यामध्ये शाळेची भरभराटी झाली. मग अशी आपल्या एका मित्राने सांगितल्याप्रमाणे 2 ते 3 मजले झाले, प्रशस्त वाचनालय झालं, लॅबोरेटरी झाली. इथे होणारे कार्यक्रम बाहेर करावे लागले कारण की पटसंख्या थोड्या मोठ्या प्रमाणात वाढली. शाळेचं नाव बदललं, पूर्वी जे नाव होतं ते बदलून दुसरं नाव झालं. तो अतिशय गौरवशाली कालखंड होता शाळेचा मला असं वाटतं. मला वाटतं तोच 5वीचं वर्ष होतं की ज्यावेळी आम्ही 5वीला आलो त्यावेळी शाळेची 10वीची जी बॅच बाहेर पडली ती अशी बॅच होती जी 5वी ते 10वी शाळेत होती, ती पहिली बॅच. म्हणजे तो एक योगायोग होता आमचा.
त्यानंतर शाळेमध्ये असताना अभ्यासक्रमासोबत जे शाळा आपली उपक्रम घ्यायची, म्हणजे गणपतीच्या काळामध्ये जे वेगवेगळ्या स्पर्धा, म्हणजे लिंबू चमच्याच्या पुणेकडे जाऊन पाठांतर स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, वादविवाद स्पर्धा असेल, असे नवनवीन उपक्रम शाळा आयोजित करायची. त्यावेळी त्या उपक्रमामध्ये आम्ही भाग घ्यायचो नाही घ्यायचो. शाळा म्हणजे ही उपक्रमासोबत MTS, NTS यासारख्या अभ्यासक्रमाचे ॲडिशनल जे उपक्रम असायचे ती शाळा घ्यायची, त्याच्यासाठी आम्हाला गायडन्स करायची, त्यांचा एक्स्ट्रा तास घ्यायचे. म्हणजे मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, सगळी जडणघडण यावी यासाठी शाळेने भरपूर प्रयत्न केले. त्यातल्या आमचा कितपत विकास झाला, किती जणांचा झाला हा जरी वेगळा विषय असला तरी शाळेने कोणतीही कसर ठेवली नाही. आणि मला वाटतं त्याचंच हे फलित आहे की आज शाळेतले बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. देशात नाही तर बरेच आपले विद्यार्थी हे विदेशातही स्थायिक झालेले आहेत. तर शाळेने जे आपलं बेसिक फाउंडेशन आहे इतकं स्ट्रॉंग बनवलं होतं, फक्त अकॅडमिक नाही तर अदर दॅन अकॅडमिक. म्हणजे जे शाळेचं ब्रीदवाक्य आहे, हाती घ्याल ते तडीच न्या, हे शाळेने कधीही फळ्यापुरतं किंवा मुलांच्या विद्यार्थ्यांच्या स्टिकरवर छडणं ते स्टिकरवर मर्यादित नाही ठेवलं, तर विद्यार्थ्यांमध्ये तो ब्रीदवाक्य आहे हाती घ्याल तडीच न्या ते बिंबवलं, त्यांना तितकं सक्षम बनवलं की आज आपले सगळे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं नाव गवत आहेत. आणि या सगळ्याबद्दल मी शाळेचे मनापासून आभार मानतो, आम्हाला सर्वांना इतकं सक्षम बनवल्याबद्दल. आणि आज आम्ही इथे जमलो त्याबद्दलही आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबतो. थँक्यू. शाळेने आम्हाला एवढ्या वर्षानंतर एवढ्या विद्यार्थ्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर घेऊन बोलवलं, त्याबद्दल मी शाळेचे आणि सगळ्या शिक्षकांचे धन्यवाद मानतो. मी या शाळेत 5वी ते 10वी होतो, तर आपल्याला नेहमीच पहिली शाबासकी किंवा पहिली शिक्षा केलेली नेहमीच आठवते. आता या प्लॅटफॉर्मवर शाबासकी सांगण्याचं काही पॉईंट नाही, मी शिक्षा सांगतो. तर आपल्याकडे शाळा सुटताना वंदे मातरम व्हायचं आणि तेव्हा आमच्या वर्गामध्ये एकावर जबाबदारी होती की कोण वंदे मातरममध्ये त्याच जागी उभं राहताय का काय करताय त्या बाबतीत माहिती द्यायची शिक्षकांना, वर्ग शिक्षकांना. तर ते कोण होतं आता काय माहित नाही, मला त्याचं खूप आता कौतुक करून वाटतंय. त्यांनी आमचं नाव सांगितलं, तर आम्हाला प्रसिद्धांनी शिक्षा दिली की तुम्ही दुसऱ्या क्लासमध्ये जायचं आणि तिथं अंक पकडायचं. आणि त्या वर्गामध्ये गव्हर्नमेंट होत्या. मग त्यांनी सुरुवातीला काय म्हटलं नाही, जेव्हा त्यांचा क्लास संपला तेव्हा म्हणले का तुम्हाला आम्ही शिक्षा दिली आहे. तर मग आम्ही म्हणलं की असं वंदे मातरमच्या वेळी आम्ही नव्हतो स्टेबल म्हणून, पण तसं तर ते नव्हतं, मे बी काहीतरी चुकीची माहिती होती. तर मॅडम म्हणलं की तुम्हाला असंच पाहिजे. तर अशा काही आठवणी आहेत. आणि एक विज्ञान प्रदर्शन असायचं आपल्याकडे आणि मी मला वाटतं 5वी का 6वीला भाग घेतला होता आणि अमित देशपांडे सर रिव्ह्यू करणार होते आणि आमचा प्रोजेक्ट होता इंग्लिशमध्ये मॅटर ऑक्युपाय स्पेस, मला आधीच पण आठवत आहे. तर त्याच्यामध्ये फक्त सामान होतं ग्लास आणि दगड. तो दगड ग्लासमध्ये टाकला की तो तिथं व्यापतो, एवढाच प्रोजेक्ट होता. आणि तो फक्त मी इंग्लिशमध्ये सांगितलं होतं, माझा नंबर आला होता. त्याच्यात फक्त आपण काय केलं नाही, आपला कसा नंबर आला. अमित देशपांडे सरांनी मला बोलवलं, शुभम तू काही केलं नाही आहे, अजिबात काही केलं नाही, तू फक्त इंग्लिशमध्ये बोलला म्हणून तुझा नंबर काढला. आणि 26 जानेवारी का 15 ऑगस्ट मला आठवत नाही, तिथे मला भाषण करायचं होतं. तर सहस्त्र बुद्धे मॅडम ते आधी रिव्ह्यू करणार होते, तर मी लिहिलेलं मी मॅडमकडे घेऊन गेलो. मग त्यांनी वाचलं, मग म्हणले शुभम ह्याच्यामध्ये जरा खेळाच्या गोष्टी जरा जास्त झाल्यात, तर आपला देश फक्त खेळामध्ये गेला नाही पुढे, सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये गेले. तर हे अशा गोष्टी मला आठवत आहेत या ठिकाणी. आणि आपल्या शाळेमध्ये शिबिर पण असायचं की आपण एक दिवस शाळेत राहायचं, तर त्याच्या पण आठवणी, बेंच वगैरे तोडलेल्या पण आठवणी आहेत. तर शेवटी असं सांगावं वाटतं की तुम्ही आम्हाला बोलवत राहा आणि आज जो काही कार्यक्रम होता खूप छान वाटतं मॅडम. थँक्यू. मी 2010चा पास आउट आहे. म्हणजे सगळ्यांनी आतापर्यंत आपल्या सगळ्या आठवणी ताज्या केल्या आणि
सगळ्यांनी आपापले अनुभव सांगितले आणि शाळेने किती आपल्यावर चांगले संस्कार केले आणि भरपूर काही शिकवले अभ्यासाव्यतिरिक्त. भरपूर काही उपक्रम राबवले जेणेकरून मुलं फक्त अभ्यासू होऊ नये पण बाकीच्या गोष्टींमध्ये पण त्यांच्यात सुधारणा व्हावी आणि त्याचा नक्कीच फायदा आम्हाला भावी आयुष्यात होतो आहे आणि तो होतही राहील. तर आज हे जे काही आयोजन केलं शाळेने त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तसं पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स एवढा चांगला वाटला नाही माझ्या मते तरी. म्हणजे 2012चे पासआउट विद्यार्थी आहेत भरपूर पण बरेच काही विद्यार्थी असेल की ते जॉब करतात किंवा जे मोठी असतील ते लग्न झाल्यावर सोलापूरमध्ये नाही आहेत. तर माझी एक विनंती आहे किंवा एक सजेशन आहे की आपण हे गेट टुगेदर व्हर्च्युअली करू शकतो. म्हणजे एखादं झूम मीटिंग किंवा एखादी लिंक वगैरे शेअर करून आपण करू शकतो का. आणि एक असं ऑब्झर्वेशन आहे खूप जणांचे बॅच एकत्र असतील तर एवढं कम्युनिकेशन किंवा आता मी बोलते तर या बॅचला काहीच घेणं देणं नाही आहे. म्हणजे माझ्याबद्दल त्याच्या आठवणी आणि त्यांच्या मित्रांबद्दल जास्त इंटरेस्ट असतं. तर माझी अपेक्षा आहे की फक्त बॅच वाईज गेट टुगेदर व्हावं आणि सगळे इथं उपस्थित होऊ शकत नाही तर व्हर्च्युअली आयोजन केलं तर थोडंफार रिस्पॉन्स भेटेल असं वाटतंय. आणि शाळेने म्हणजे आता बाहेरचं आपण जर वातावरण पाहिलं तर लोकांमध्ये किंवा मोठ्यांमध्ये शिस्त किंवा डिसिप्लिन नावाची गोष्ट काहीच नाही आहे. स्वयंशिस्त वगैरे काहीच नाही आहे. तर आपण शाळेत मुलांना एवढं जास्त स्ट्रिक्ट त्यांना असं बनवावं की ते बाहेर इथून विद्यार्थी बाहेर पडला म्हणजे तो नियम पाळणारच किंवा कुठल्याही गोष्टी असतील तर त्या खूप जास्त स्ट्रिक्टली आपण इथं मुलांमध्ये करून घेतल्या पाहिजे. म्हणजे स्वच्छतेपासून सगळ्या गोष्टी मुलं आपापले करू लागले तर ते पुढं जाऊन आता आपण प्रवास करतो. मी पण कधी लहान असताना एक क्वचित एकदम 1-2 वेळा भाषण केलं त्यामुळं खूप दिवसांनी आणि परत शाळेत आल्यानंतर नशीब एवढं चांगलं आहे की माझे मित्र आम्ही जेवढा पण ग्रुप आहे स्पेशली नीरज शुभम अजून दोघं तिघं आम्ही रोज भेटतो. पुण्यात असूनही रोज भेटतो आणि आमच्या शाळेच्या आठवणी इतक्या जास्त आहेत की मी सुरुवात करेल 5वीच्या क्लासपासून आम्ही काय करत होतो. पहिला तर डुंगे मॅडमचं जे सिग्नेचर मूव्ह होती ते सांगतो. 1, 2, 3 त्यांनी कधीच बोलायचे ठीक आहे शांत बसण्यासाठी तिथून. आणि थोरात मॅडमचं लिहायचं स्पीड इतकं आहे की जेव्हा आम्ही थोरात मॅडम एक फळा असेल त्याला 2 भाग करायचे ठीक आहे. थोरात मॅडम 2 भाग करायचे फळाचा आणि लेफ्ट पासून चालू करायचे. लेफ्ट पासून जाऊन राईट पर्यंत करायचे आणि आम्ही सगळे लिहायला म्हणजे लिहून घ्या म्हणायचं. जोपर्यंत मॅडम तिकडे येईल ते पुसलेलं असायचं. मॅडमचा लिहिण्याचा स्पीड इतका होतं मॅडम थांबा मॅडम हे थांबा. गवई मॅडमचं तर म्हणजे ए ला शिकवत असतील तर सी वाले शांत बसायचे कारण गवई मॅडमचा आवाज सॉरी मॅडम सगळ्यांच्या आमच्या आठवणीचे आम्ही आठवणी काढतो बाहेर. आणि गवई मॅडमचा तर आवाज पण सहस्त्र बुद्धे मॅडमचं झलक जरी बघितली कोणी बाहेर पूर्ण क्लास शांत व्हायचा. मॅडमनी आमच्या बॅचमध्ये कधीच कोणाला मारलेलं नाहीये पण मॅडमचा दबदबा इतका जास्त होता म्हणजे आम्ही इतके. आता शुभम पण इथे बसलाय सहस्त्र बुद्धे मॅडमने शुभमला कॉपी करताना पकडलं होतं. कसं पकडलं होतं मी ते सांगतो ठीक आहे. आमचे बहुतेक चाचणी परीक्षा होती राईट. चाचणी परीक्षेमध्ये तुम्ही जर आता आपण वॉक करतो राईट सगळ्या क्लासच्या समोर तर तेव्हा आपल्याला एक लाईन दिसते बेंचची ठीक आहे. सहस्त्र बुद्धे मॅडमचा काहीच विचारही नव्हता की मी त्या वर्गात जाणार आहे. हे दोघं पहिल्या बेंचवर बसून कॉपी करत होते आणि सहस्त्र मॅडम जस्ट झलक असं गेले पास झाले परत आपण बघितलं काय करता तुम्ही काय करता लगेच दोघांचे पेपर काढून घेतले की हे पण सहस्त्र मॅडमचा एक वेगळा धबधबा आहे आमच्या बॅचमध्ये सगळ्याच बॅचमध्ये ऑब्व्हियसली. आदर्श
आणि कॉपी केल्यानंतर मॅडम आदर्श विद्यार्थी त्याला भेटला होता. तुम्ही बघितलं होतं तेव्हा. खूप खूप जास्त आठवणी. छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आम्ही गाडी पण चालवत नव्हतो, ठीक आहे, सायकल चालवायचो. समीर सर तर क्लास टीचर होते. समीर सर एन्व्हायरमेंटच्या तासात खूप छोटी गोष्ट आहे. सर तेव्हा सांगायचे पेट्रोल कसं वाचवायचं. सरांकडे स्कूटी पेप आहे आणि माझ्याकडे स्कूटी पेप होती तेव्हा, जेव्हा मी चालवायला लागलो वगैरे. सर सांगायचे की पेट्रोल बचत आपण कसं करू शकतो. उतारावर गाडी बंद करून द्यायची. आणि स्कूटीमध्ये ऑटो क्लच आहे, ठीक आहे, त्यामुळे ती गाडी लवकर म्हणजे क्लच मधनं रिलीज नाही होत, ठीक आहे. तर तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींवर आम्ही हसायचो की किती साऱ्या गोष्टी समीर सरांनी पण बागडे मॅडमचा पण बागडे मॅडमचं तसाच कोणीच काहीच करत नव्हतं, कारण बागडे मॅडमला सगळे घालत होते. समीर सरांना खूप जास्त घालत होते. आणि यशस्वी मॅडमचा तर 2 वर्ष मॅडम तुम्ही सी वर्गाला हे होतात, राईट. पण मला अजून एक यशस्वी मॅडमबद्दल पण बोलायचं. आम्ही इतक्या वर्षांनी येतो. यशस्वी मॅडमची मेमरी इतकी चांगली आहे की त्यांना फक्त मी सांगितलं तरी अरे ती कुठे आहे तुमच्या वर्गात, मग तो कुठे आहे, मग आता तो तिथे असतो. ज्या बॅच मधल्या मुलांना आम्हाला आमच्या मित्राचे अपडेट माहीत पाहिजे ते मॅडमला माहिती. म्हणजे आम्ही दुरावलोय, पण मॅडमच्या सगळे इव्हन तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगतो. शिक्षक आहेत, शाळा आहे, मित्रमैत्रिणी सगळे आहेत, पण अजून एक गोष्ट, जर ते बाहेर समर्थ दुकानवाले आहेत ते पण आमच्या बॅचला, सगळ्या मॅडमला किंवा सगळे शिक्षक असतील, सगळ्यांना आपल्या शाळेबद्दल खूप हेवा वाटतो. सगळेजण हेच म्हणतात की तुमची शाळा एक वेगळा आजकालच्या इन्स्टाला ऑरा घेऊन चालली तुमची शाळा, ठीक आहे. आणि तेच म्हणजे खूप लोक विचारतात शाळेने काय दिलं, तर खूप काही दिलंय. सगळ्यांनी सांगितलं, मी इतकं जास्त बोट नाही करणार, पण एक छोट्या छोट्या गोष्टी. आता मी IT फील्डमध्ये असताना मॅनेजरशी बोलणं, इव्हन माझ्या टीममध्ये जे इंग्लिश मिडियमचे लोक आहेत त्यांना पण इतकं, इंग्लिश मिडियमला सोलापुरातले जे लोक आहेत त्यांना पण एवढं नीट इंग्लिश जमत नाही. जेव्हा आपण सेमीमध्ये असून आपल्या मुलांचं जे संभाषण आहे, कॉन्फिडन्स आहे, एक रिस्पेक्ट आहे की मॅनेजरशी कसं बोलायचं, सिनियर लोकांशी कसं बोलायचं, या सगळ्या गोष्टी शाळेनेच शिकवल्यात. आणि आम्ही खूप 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 जास्त तुमची आठवण काढतो, खूप जास्त. आणि खूप छान वाटलं आज तुम्ही बोलवलं आणि सगळ्यांना भेटलो. स्पेशली सर थँक्यू तुम्ही आला. तुमच्या मॅडम थँक्यू सो मच तुम्ही आला. आणि येस, काय भाषणात म्हणतात ते उच्चगुणाबरोबर मी माझे 2 शब्द संबोधतो. दहावीला सगळ्यात कमी मार्क मलाच पडले असतील. 64% खाली कोणी आहे कोणी नाही ना. ओके, तर शाळेमध्ये सांगायचं म्हटलं मी 10वीपर्यंत असताना जास्त शिक्षण मला म्हणजे ओळखायचं तसं, बट मी दुसऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नव्हतो. बट शाळेच्या नंतर शाळेसोबत माझं चांगलं घटना आता झालं आहे. म्हणजे शाळेचे सगळे ITचे कामं मीच बघतो असं, म्हणजे ऑलमोस्ट एक 7-8 वर्ष झाली. शाळेबद्दल सांगायचं म्हटलं तर सगळ्यात भीतीदायक घटना माझ्यासोबत जी असायची ती पेपर वाटताना असते. म्हणजे जेव्हा पेपर सुरुवात यायचे म्हणजे सगळ्यांना प्रत्येकांना रोल नंबर वाईज बोलवलं जायचं. आणि माझ्या बॅचला पहिला असायचा अल्वेल आणि माझं जे रोल नंबर असायचं ते 7 किंवा 12 ह्या दरम्यान असायचं, D असतं. मग आम्ही पेपर द्यायला समोर जाणार, लिहायला समोर जाणार आणि मार्क मॅडम डायरेक्टली वाचून टाकणार. ते आम्हाला खूप भीतीदायक वाटायचं. आणि खूप वेळा असं झालं होतं की आम्ही घरी मार्क्सच सांगत नव्हतो, म्हणजे घरी पेपरच दाखवत नव्हतो. प्रगती पुस्तकावरती डायरेक्टली जेव्हा 6 महिना किंवा वर्षाला जायचं तेव्हाच वर्षाला जायचं. असं खूप काही किस्से झाले होते. त्याच्यानंतर सगळ्यांनी शाळेबद्दल बोललं, शिक्षकांबद्दल बोललं. अजून एका शिक्षकाबद्दल मला सांगायला आवडेल. बोलतर मॅडम जे आपल्या आम्हाला होते ते संगीत घ्यायचे आम्हाला आणि अजून पण त्या आहेत माझ्या. तर खूप छान आम्ही त्यांच्याकडून गाणी शिकायचो. आम्हाला खूप मजा यायची. ते पेटीतून यायचे आणि पुढचा क्लास संगीताचा आहे म्हणजे की सगळ्यांना खूप असं मजा वाटायची की बाबा नेक्स्ट सेशन आपलं संगीताचं आहे. आय थिंक नंतरच्या बॅचला कंटिन्यू झालं का ते मला नाही आठवत आहे. त्याच्यानंतर शाळेबद्दल सांगायचं म्हटलं तर सगळ्याच जणांनी आता मूवी बघितला असेल तर आमची जोती विद्यालय मराठी माध्यम बघितलं ना.
तशीच माझी शाळा ही माझ्यासाठी क्रांतिज्योती विद्यालय आहे. आपण शाळेकडून भरपूर काही शिकतो, पण आपण ॲट द सेम टाइम काय देऊ शकतो शाळेला हे पण तुम्ही सगळ्या जणांनी विचार करा. आपल्याला शाळेसाठी काय इनपुट देता येईल, काय तुम्हाला फायनान्शियली असेल, बाकी कुठल्या पण गोष्टीतून तुम्हाला शाळेसाठी काय देता आलं तर तुम्ही नक्की प्रयत्न करा. हे सांगून मी थांबतो. थँक्यू. कधी बोललेलं नाहीये हे तुम्हाला पण माहिती आहे. फक्त गणित येतं गणित एवढं आपलं, तरी पण लाभली शाळा तुम्हाला सुंदर छान, तुमच्यासारखे तुम्हीच भाग्यवान. एक सांगावं असं वाटतं, ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी विद्यार्थी म्हणून शिकत होता, मी 2008ला या ठिकाणी आलो आणि 2008ला मला 7वी आणि 8वीचे दोन्ही वर्ग देण्यात आले होते. त्यापैकी बरेच विद्यार्थी या ठिकाणी आहेत. तर एखादा शिक्षक केव्हा घडतो तर तुमच्यासारखी मुलं समोर होती म्हणून मी घडलो. तुम्हाला शिकवताना जे मला काही अनुभव आले की तुम्हाला शिकवताना मी घडत गेलो आणि जो काही आज आहे तो तुमच्यामुळे. सर्वजण मातृदेवो भव पितृदेवो भव, तसं माझ्यासाठी फक्त विद्यार्थी देवो भव हे वचन घेऊन मी पुढे चाललो आहे. आणि तुमच्याकडून बरंचसं शिकायला मिळालं म्हणून मी आज त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये बरेचसं गणित अध्यापक मंडळाचं काम करतोय किंवा गणिताच्या बरेचसे कार्यशाळा वगैरे आमच्या चालतात. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 2,000 ते 3,000 विद्यार्थी या गणित परीक्षेला दरवर्षी बसतात. त्यांच्याशी संपर्कात आहे, गणित शिक्षकांशी संपर्कात आहे. त्याचं सर्व क्रेडिट तुम्हाला आणि या माझ्या शाळेला जातं. मी अजूनही माझी शाळा म्हणतोय, कारण ज्या शाळेनं घडवलं, ज्या विद्यार्थ्यांमुळे घडलो, त्यामुळे मी आज इथे आहे. तुम्ही या ठिकाणी सर्वजण आलात त्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद आणि आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल सुद्धा खूप धन्यवाद. तुमच्या सोबतच्या खूप आठवणी आहेत. प्रसाद राऊत असेल, बरेच जण आहेत त्या ठिकाणी. सराफ आहे, सर्वच जण म्हणजे अभ्यासू विद्यार्थी होते. ओके, थँक्यू. असे सुवर्ण क्षण आहेत जेव्हा आपले विद्यार्थी आपल्याला भेटतात. ते आयुष्यातले खरंच सुवर्ण क्षण आहेत असं तेव्हा वाटतं. आता आमची सांगतकाळ सुरू झालेला आहे, संध्याकाळचं जीवन आमचं सुरू झालेलं आहे. तो सूर्य केव्हा अस्ताला जाईल आपल्याला माहिती नाही. अशा काळात हे सुवर्ण क्षण अनुभवायला मिळणं हे खूप छान आहे आणि शाळेने तो योग आज घडवून आणला. जी 10 वर्ष मी या माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम केलं तोही माझ्या आयुष्यातला सुवर्ण काळच होता. बरोबर आहे. आता आज या सुवर्णाला किती किंमत आली माहिती आहे तुम्हाला. 10 ग्रॅमसाठी 3 लाख रुपये आपल्याला मोजायला लागतात. पण खरोखरच ज्या काळामध्ये मी शिकले, शाळेत तर शिकलेच, पण आयुष्यात जर काही शिकले असेल तर मी ह्या माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापक पदाच्या 10 वर्षाच्या काळात भरपूर शिकले. आणि जे शिकले ते सगळे सहकारी शिक्षक आणि तुमच्यासारखे विद्यार्थी. आता आज मी इथे शाळेत असताना कुणाकुणाला चोप दिलाय ते मलाही आठवतंय, त्यांनाही आठवतंय. पण तो चोप काही चांगल्या कारणासाठी दिला होता की त्या चोप देणंच आवश्यक होतं अशासाठीच दिलेला आहे हे मलाही माहिती आणि त्यांनाही माहिती. पण जशी प्राप्य मुलंही अनुभवली, पण त्या प्राप्य मुलांच्यातही कोपरा चांगुलपणाचा खूप छान असतो बरं, तोही मी अनुभवला. हुशार मुलं तर अनुभवलीच, त्याच्यात काही प्रश्नच नाही. फक्त कुठली लक्षात राहत नाही. तुम्ही बघितला ना क्रांतिज्योती विद्यालय, शेवटचा शिक्षण मंत्री येतो तो म्हणतो मी हुशार पण नव्हतो, मी ढ पण नव्हतो, प्राप्य पण नव्हतो, मी मधला मुलगा असं म्हणून तुमच्या लक्षात राहिलं नाही. पण जेव्हा तो बोलतो तेव्हा त्या सरांच्या लक्षात येतं की हा कोण आहे. त्यामुळे असे विद्यार्थी हे शिक्षकांच्या आयुष्यात खूप 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 महत्वाचे असतात. आणि मी खूप जणांना आता म्हणजे मला सांगायला पण खूप छान वाटतं की मी जे काही कार्यक्रम होते मंगळागौरीचे, डोळा जेवणाचे, भाषणाचे,
तर निखिल बिडकरच्या बायकोचं डोळा जेवण मी केलं. प्रदीप चिवडशेट्टीच्या बायकोच्या डोळा जेवणाला माझा कार्यक्रम त्यांनी ठरवला. आता आदित्य शेळकेच्या बायकोचा डोळा जेवणाचा कार्यक्रम माझ्याकडे आला. अशा निमित्ताने जेव्हा विद्यार्थी भेटतात तेव्हा तर आणखी छान वाटतं की यांची प्रगती जी व्यवसाय नोकरीच्या निमित्ताने आणि कौटुंबिक पण जी काही चालू आहे ती खूप मनाला आनंद देते आणि असे आनंद वरचेवर मिळवत अशी परमेश्वराकडे प्रार्थना करते. आणि हे विद्यार्थी माझा एक ड्रॉबॅकवर मला नावं लक्षात राहत नाही. म्हणजे आता तुम्ही समोर येऊन म्हणतात मॅडम माझं नाव आहे, मी तुमचे चेहरे ओळखू शकते, पण माझा तर ड्रॉबॅकच आहे की मला नाव पटकन लक्षात राहते. तर तुम्ही जेव्हा केव्हा भेटा तेव्हा माझ्या समोरील मॅडम मी श्रीरंग सराफ, त्याला मी केव्हाही ओळखेल, तो भाग वेगळा. मी उदाहरणासाठी सांगितलं, नीरजला मी केव्हाही ओळखेल, पण जे चिन्मयला केव्हाही ओळखेल, पण जे कदाचित विस्मृतीत गेलेले असतात तेव्हा माझ्या समोर जेव्हा या तेव्हा सांगा, आपलं नाव सांगून सांगा मॅडम मी आमका आमका आहे, तर मग आणखी छान आनंद वाटतो. असं जर तुम्ही माझी परीक्षा घेतली मॅडम मी कोणी सांगा मी अजिबात ओळखू शकणार नाही. त्यामुळे जेव्हा असेच मला भेटत जा आणि जेव्हा केव्हा समोर या तेव्हा नावाविषयी मला सांगा, मग आपण छान पैकी गप्पा मारू शकतो. आज तुम्हाला सगळ्यांना भेटायला मिळालं, खूप 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 छान वाटलं. धन्यवाद. आपल्या शाळेची सुरुवात करणाऱ्या, आपल्या सगळ्यांनाच घडवणाऱ्या माननीय सहस्त्रबुद्धे मॅडम, आपल्या ज्येष्ठ शिक्षिका कोंडप मॅडम, इथे उपस्थित सगळे शिक्षक शिक्षकेतर वृंद आणि तुम्ही सगळे लाडकी आणि लाडक्या विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र मैत्रिणी, तर समारोपाला आपण स्वागत सुरुवातीला केलं जातं, पण तरी मी आता तुमच्या समोर उभी राहिली आहे त्यामुळे सुरुवातीला सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुम्ही सर्वजण आवर्जून आलात त्याबद्दलही आभार आहे. मुलांनो, मला तसं वर्ग शिक्षिकेचं जे पद आहे ते खूप रेअर मिळालं, त्यामुळे तुमचा जो सहवास होता तो फक्त आपला सायन्स आणि मॅथ्सच्या क्लास पुरता होता आणि यांनी सांगितल्याप्रमाणे तो सिलेबस नेहमीच एकदम वास्ट असायचा आणि कॉम्प्लिकेटेड असायचा. त्यामुळे जे काही आपलं इंटरॅक्शन व्हायचं ते मॅक्झिमम आपल्या विषयाच्या बाबतीतलं व्हायचं आणि उपक्रमांच्या संदर्भात जो काही आपला सहवास असायचा तो या शाळांमध्ये घेतला जायचा. तर त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा ते चेहरे बघितले, आता मी ती क्लिप बघितली तेव्हा सगळे आठवले. आता तुम्ही जेव्हा दिसला तेव्हा पण लक्षात आलं नाही पटकन, कारण सगळ्यांचे चेहरे खूप बदललेले आहेत मॅक्झिमम मुलांच्या मुलींपेक्षा. त्यामुळे जेव्हा ती क्लिप बघितली तेव्हा सगळे ते दिवस आठवले, आपले सगळे कार्यक्रम, आपल्याला मिळालेलं यश, आपण ट्रिपला गेलेलो होतो ते वेगवेगळे दिवस, ते सगळं आठवत राहिलं. आणि मग पुन्हा त्या शाळेच्या वातावरणात गेल्यावर आम्ही पण तेव्हा किती यंग होतो आणि आम्ही तेव्हा किती एनर्जेटिक होतो ते आठवायला लागलं. आणि खरंच मुलांना तुमच्याकडे भरपूर एनर्जी आहे, तीच आमच्याकडे ट्रान्सफर झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही आतापर्यंत हे काम सगळं विद्यार्थ्यांचं जे काम आहे ते करू शकलो. मग अशी समीर कुलकर्णी सर पण म्हणाले की आम्ही जे घडलो ते तुमच्यामुळे घडलो. म्हणजे असं नसतं की शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो आणि म्हणून विद्यार्थी घडतो, असं नसतं. तुम्हाला शिकवताना सुद्धा आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो. म्हणजे अभ्यासाच्या व्यतिरिक्त पण ज्या काही गोष्टी आहेत आपल्या आसपास वावरताना, या जगात वावरताना, तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही पण या शाळेमध्ये शिकलो. त्यामुळे शिक्षक जे घडतात ते विद्यार्थ्यांमुळे घडतात. आपल्या शाळेचं जे काही नाव आहे ते तुम्ही मिळवलेल्या यशामुळे आहे. तर तुम्ही ते यश, तुम्ही जे काही शाळेला मिळवून दिलेलं आहे, तर त्यामुळे आज शाळा आपली नावाजलेली आहे किंवा अजूनही शाळेची आपली विजयाची घोडदौड चालू आहे. आपल्या सगळा स्टाफ चांगला आहे. सगळे एका प्रवाहात राहणं ना मुलांना खूप खूप महत्वाचं असतं. समजा एका प्रवाहात असेल तर त्या नदीला वेग असतो. त्यामुळे आपला सगळा स्टाफ खरंच एका प्रवाहात असल्यामुळे आपल्या शाळेचा जो वेग आहे तो खरंच खूप चांगला आहे. वारंवार तुम्ही शाळेत येत राहा. शाळा तुमचीच आहे. तुम्हाला जेव्हा पाहिजे, जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही शाळेला आवर्जून भेट द्या. आम्ही सगळेच तुमचं स्वागत करायला आनंदाने आणि उत्साहाने नेहमीच सज्ज असणार आहे, तयार असणार आहे. आज आपलं हे 4 बॅचेसचं एकत्र गेट टुगेदर आपण घेतलं. खरं तर रिस्पॉन्स खूप कमी आहे, पण ठीक आहे, कुठंतरी आपण सुरुवात केली पाहिजे असा एक विचार मनाला स्पर्शून केला आणि म्हटलं आपण सुरुवात तरी करावी. या निमित्ताने तुम्ही जे काही 4-5 जण आहात ते तरी एकमेकांना भेटतील आणि पुढं ही जी कल्पना आहे तर ती पुढं तुम्ही ट्रान्सफर करा लिडरात आणि नेक्स्ट गेट टुगेदरला ह्याच्यापेक्षा अजूनही छान रिस्पॉन्स मिळेल अशी अपेक्षा आम्ही देखील करतो. पुढचं जे वर्ष आहे ते आपलं 25वं वर्ष आहे. शाळा बघा ना, बघता बघता रौप्य महोत्सवी वर्षात गेली, 25व्या वर्षात गेली.
पहिल्या वर्षापासूनच आम्हाला आठवतंय की अगदी 5वी आणि 8वीचे 2 वर्ग असायचे, खूप कमी विद्यार्थी संख्या होती आणि मॅडमनी खूप छान हँडल तिथं आमच्या सगळ्या शिक्षकांना आणि सगळ्या विद्यार्थ्यांना केलं होतं आणि तेच पुढं होत आता 1150 संख्या असणारी आपली आता माध्यमिक शाळा झालेली आहे. असेच तुम्ही जसे इथं खेळत होता तसे उपक्रम आपल्या मैदानावर पण खेळत येतात. आधीचं जे आहे ते सगळं आपण कंटिन्यू केलेलं आहे, कारण आम्हालाही त्या वातावरणात जायला खूप छान वाटतं आणि वेगळाच उत्साह त्याच्यामुळे संचारतो. तर नेक्स्ट इयर आहे ते आपलं 25th इयर आहे. आपण तेव्हा मेगा गेट टुगेदर करणार आहोत. त्यामध्ये आपण सगळ्याच पहिल्या बॅच पासून जे लेटेस्ट बॅच आहे तर सगळेजण आपण एकत्र येणार आहोत. त्यामुळे आता जरी काही कारणास्तव तुम्हाला म्हणजे तुम्ही तर आलात पण तुमच्या कलिग्सला यायला मिळालं नाही तर आपण हा मेसेज त्यांना कन्वे करूयात की त्यावेळेस मात्र नक्की या. आपण आता त्याची तारीख फिक्स करूयात. आता म्हणजे काही तुम्ही जर पुढाकार घ्या काही मुलं आणि आपण जून महिन्यातली जर तारीख फिक्स केली तर तेव्हा एकदा आम्हाला सगळ्यांना एकत्रित कंबाईन बघायला खूप आवडेल. तेव्हाची आपली संख्या नक्की चांगली असावी आणि छान इव्हेंट आपण तो करूया आणि मग त्याच्यापासून आपण 25व्या वर्षाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपलं 25वं वर्ष असल्यामुळे असं आम्हा सगळ्या शिक्षकांचं स्वप्न आहे की आपण शाळा आपली डिजिटलाइज करूया. तर आपल्याला प्रत्येक वर्गामध्ये स्मार्ट बोर्ड्स आपल्याला करून घ्यायचे आहेत जेणेकरून टीचिंग अजून इफेक्टिव्ह होईल आणि नेक्स्ट जनरेशनला त्याचा नक्की चांगला अजून उपयोग होईल. तुम्ही सगळे छान शिकलात म्हणजे जरी तेव्हा टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स नव्हती तरी सगळेजण खूप छान शिकलात आणि छान करिअर पण करता आहेत आपापल्या क्षेत्रामध्ये. पण तरीही एक काय म्हणतात त्या एजची एक डिमांड म्हणून आपण ठरवलेलं आहे की आपण प्रत्येक वर्ग म्हणजे टेक्नोसेमी करणार आहोत आणि म्हणून आपण स्मार्ट बोर्डची माउंटिंग प्रत्येक वर्गात करायचा आमचा विचार आहे. तर त्याच्यासाठी तुमच्या सगळ्याचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला लागणार आहे एकत्रित. असं मी म्हणत नाही की एखादीच द्या, तर एका बॅचने जरी ठरवलं की आपल्याला एक वर्ग डिजिटलाइज करायचा आहे तरी ते होऊन जाईल. मग फक्त माध्यमिक शाळेचा आपल्याला विचार करायचा नाही कारण आपण शिशु शाळेतनं प्राथमिक शाळेतनं माध्यमिकमध्ये आलेलो आहोत. जरी गेट टुगेदर आपल्या माध्यमिकचं चालतं तरी शिशु आणि प्राथमिकला आपल्याला विसरून चालणार नाहीये. तर सगळी शाळा आपल्याला एकंदर तिथं स्मार्ट बोर्ड्स आपल्याला बसवायचे आहेत. त्यामुळे तो पुढाकार तुम्ही घ्या मुलांना. इथून पुढे जे काय आहे कारण तुम्हाला ती टेक्नॉलॉजी माहिती आहे, नाविन्यपूर्ण संकल्पना तुमच्यात आमच्यापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे तुम्ही जरूर सुचवा. तुम्ही सगळे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहात. ज्या क्षेत्रात आहात त्याचा उपयोग आपल्याला शाळेसाठी किंवा शाळेच्या नवीन बॅचेसाठी कसा करता येईल याचाही तुम्ही नक्की आम्हाला विचार सुचवा जेणेकरून आपण आपल्या येणाऱ्या पिढीसाठी छान काही काम तुमच्यासारखंच करू शकू. तुम्ही सर्वजण आवर्जून इथं आलात त्याबद्दल शाळेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करते. आता थोडीशी शाळा तुम्ही एकत्रित शाळेच्या वातावरणात फिरून या आणि मग नंतर आपण एकत्र सहभाग घेणार आहोत आणि हा भोजन जे काही अरेंज केले ते मंडपाने अरेंज केलेलं आहे. तो ऍक्च्युली म्हणाला की माझं नाव कुठे डिक्लेअर करू नका पण तो स्वतःहून तयार झाला. हे खरंच मला त्याचं कौतुक वाटतं की तो तयार झाला लगेचच की मॅडम मी स्पॉन्सर करतो जेवण आणि त्याबद्दल मंडपाचे खूप खूप धन्यवाद. आणि त्याच्यातर्फे सगळ्यांना जेवण आहे त्या जेवणाचा आस्वाद घेऊन सगळ्यांनी आपण जाऊ. माझे नाव दीक्षित नितीन नागदेकर. मी 2011चा पासआउट आहे. बोरावडीच्या फार्मसी कॉलेजमध्ये टीचिंगचा जॉब करतो गेली 6 वर्ष. माझं नाव माझं नाव आशिष अभय ढाके. मी 2012 पासून आहे आणि मी सध्या लक्ष्मी मोटर स्कूलचा इंजिनियर आहे. नमस्कार, माझं नाव महेश प्रकाश मोरे. मी पण 2012चा बॅच आहे आणि आता मी पुण्यातच असतो आणि मी कॉम्प्युटरमध्ये सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. निमेल भाऊ. नमस्कार, माझं नाव उत्तम रमेश गांधी. मी पण 2012 बॅचचा पासआउट आहे. मी सध्या पुण्यामध्ये व्यवसाय करतो. ऑनलाईन माझं नाव नीरज दीपक कटोडे. मी पुण्यात असतो. मी 2011 बॅचचा विद्यार्थी आहे. मी शार्पनर वर्ल्ड या इंस्टाग्राम चॅनलवरती कंटेंट रायटर म्हणून काम करतो. त्या चॅनलचं साधारण पावसाला फॉलो करतो. नमस्कार, माझे नाव मी पण 2012चा पासआउट आहे आणि सध्या पुण्यामध्ये कम्युनिकेशन कंपनी सप्लाय मॅनेजमेंटमध्ये आहे. हॅलो, माझं नाव अजित कधी बोलत आहे.
संदेश. मी सुद्धा 2012चा पास आउट आहे आणि सध्या पुण्यामध्ये JCSS मध्ये ॲज अ कन्सल्टंट कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करतो. नमस्कार, माझं नाव आदित्य जोशी. 2012चा पास आउट आहे आणि सध्या पुण्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर काम करतो कंपनीमध्ये. नमस्कार, मी आकाश जोशी. मी 2012 माझं नाव प्रसाद पटेल आहे. 2012 पासवर्ड आहे आणि त्या पुण्यामध्ये नमस्कार, माझे नाव बसवराज स्वामी आहे. मी 2012 पासून सध्या मी बँक ऑफ नमस्कार, मी विवेक फिरवंडे. मी 2012च्या बॅचचा आहे. हो, मी सध्या सोलापूरमध्ये कन्स्ट्रक्शनच्या बिझनेसमध्ये आहे. नमस्कार, माझं नाव शुभम अशोक भोसले आहे. मी 2012चा पास आउट आहे आणि माझा रोल माझं नाव पिंगाळ कुलकर्णी. मी 2012चा पास आउट आहे आणि सध्या बेंगळुरू मध्ये हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड. माझं नाव आहे किरण मारुंडे. 2011चा पास आउट. पुण्यात त्याचं प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून काम करतो. नमस्कार, मी रतन सिंगरी. 2011चा पास आउट आहे आणि स्वतःचा कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आहे. 2011चा पास आउट आहे. इथं सोलापुरात नोकरीचा शॉप आहे. मी प्रसाद देशपांडे. 2011चा पास आउट आहे आणि फॅमिली बिझनेस टेकवर केली. नमस्कार, मी श्रीरंग अभिराम सराफ आणि मी 2011चा पास आउट आहे आणि सध्या मी फिल्म अँड मीडिया प्रोडक्शनमध्ये लीड एडिटर म्हणून मी पुण्यामध्ये कामाला आहे. मी 2011चा पावसाळा आहे आणि मी पासआउट झाल्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग केली आणि आता मी सध्या सोलापूरमध्ये रिअल इस्टेट बिल्डरचं काम करतो. नमस्कार, मी निखिल गौतम होळे. मी 2011चा पास आउट आहे. सध्या जलसंधारण अधिकारी मृदव जलसंधारण विभाग तुळजापूर येथे कार्यरत आहे. नमस्कार, मी मी 2011चा पास आउट आहे. मी सध्या AMC कंपनीमध्ये ऑटोमेशन टेस्टिंग म्हणून काम करतो. माझी स्वतःची फॉर्म आहे. मी प्रॉडक्टचा व्यवसाय करतो. नमस्कार, मी रोहितेश्वर नाईक. 2010चा पास आउट आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग केलं, त्यानंतर MBA केलं, आता लॉ करतोय. सध्या मारुती सुझुकीमध्ये मी ॲज ब्रँच मॅनेजर वर्किंग आहे. स्वतःची माझी कन्स्ट्रक्शनची फर्म सुद्धा आहे. माझं नाव श्री विवेकानंद नंबाडे. मी 2010चा पास आउट आहे आणि कोरोली एक छोटीशी डाळिंबाची बाग आहे. तिथे आमच्या वडिलांना मदत करताना नमस्कार, मी बंडाप्पा नेमू. माझं BA सिव्हिल झालं.
आहे आणि मी सोडत आणि मोहिते लागते करतो. नमस्कार, माझं नाव आहे मी 2010 सालात आहे आणि माझी स्वतःची कंपनी आहे फुटबॉल इन्फोटेक या नावाने. IT फॉर्म आहे 9 वर्षापासून सोलापूर. आता मी ती पुण्याला शिफ्ट केलं आहे. नमस्कार, मी वरद सभापती रॅपिड गोवा सोल्युशनमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग. नमस्कार, माझे नाव केदार दत्तात्रय जोशी. मी इंदोरला राहत आहे. मी टुरिझममध्ये MBA डिग्री केली आणि PhD पण आहे. आता सध्या मिनिस्ट्री ऑफ टुरिझममध्ये हैदराबाद येथे कामात. नमस्कार, माझं नाव मोदी दत्तात्रय शेट्टी. मी 2010 पास आउट. त्यानंतर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा केला आणि नंतर इंजिनिअरिंग पण मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर MTech ऑटोमोटिव्ह केलं. सूरज जैसे चमकेंगे देखे है साडी अखियां ने है सपने अंबरांदे ए सपने अंबरांदे बूंद बूंद जोड़ेंगे पल पल दूर दूर बह जाएंगे फिर ना समंदरा दे फिर ना समंदरा दे दूर बड़ी दिवाली दीवे ढूंढे अखियां दिल वाले घोंसले में पंछी बना के यारो हमने